हिंदुस्तानी न्यूज चॅनल। आसरा ते डीमार्ट जाणारा रोड म्हणजेच जुळे सोलापूरला जाणारा रोड, त्यावर जे रेल्वे पूल आहे तिथं एक ट्रिपल ॲक्सिडेंट म्हणजेच 2 बाईक सवार आपसात धडकले आणि त्यांच्यावर एक माणूस किंवा एक बाईकवाला येऊन पडला। असं ट्रिपल ॲक्सिडेंट झालेला आहे। वाहतुकीची फार कोंडी झालेली आहे। आपण बघू शकता किती वाहतूक आहे इथं, ट्रॅफिक सगळं जाम झालेलं आहे। आपण माहीत करून घेऊया काय झालेलं आहे इथं नेमकं। या लोक असं सांगत आहेत की 3 तासात हे इथं तिसरा ॲक्सिडेंट आहे। काय झालं सर? त्याला कुणीतरी धडकलंय. आता त्याला धडकलंय ना, माझी गाडी इथंच आहे. आमची गाडी पडली, मी त्याच्यावर अरे 3 लेकर घेऊन या कामी तिघाजण लागलंय. काय ना काय झालं? लागलंय नंतर तुम्ही पडला ते पडला ठीक आहे। आम्हाला बी लागलं, आम्ही तिघा लेकरात तिघाजण बघा आम्ही नागरिकांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार हा जे खाली पडलेला माणूस आहे हा एका बाईकवाल्याशी धडकला। नंतर हे जे बाई लोक आहेत हे नंतर दुसरा बाईकवाला येऊन या माणसावर पडला। असा हा ट्रिपल ॲक्सिडेंट झाला। लोक फार जमा झालेत आणि वाहतुकीची कोंडी झालेली आहे। हे आहे आसरा ते डीमार्ट जाणारा पूल, रेल्वे पूल। यावर नेहमी फार गर्दी असते, नेहमी फार यातायात होत असते। तर हा रोड जे आहे ह्याचं काम चालू आहे, पण सध्या हे काम थांबलेलं आहे। का थांबलेलं आहे हे माहीत नाही आहे। हे पूल जे आहे अरुंद आहे आणि या पुलाचं काम व्हायला पाहिजे लवकरात लवकर, कारण नेहमी तिथं ट्रॅफिकची कोंडी होत असते। तर प्रशासनाला विनंती आहे की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर करून घ्यावे आणि असे जे ॲक्सिडेंट होत असतात यांना टाळावे। हे बघा किती गर्दी आहे, लोकांना यातायात करण्यासाठी फार त्रास होतो आहे। लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन हा काम पुलाचा चालू करावा आणि हे होणारे जे ॲक्सिडेंट आहेत यांना टाळावे। हा माणूस शुद्धीवर आल्यानंतर असं समजलं की या माणसाने मद्यप्राशन केलेलं आहे आणि फार जास्त प्रमाणात केलेलं आहे। याला काय जास्त लागलेला नाही आहे। RTO पोलीस इथं आलेले आहे आणि त्याला पाणी वगैरे घालून त्याला शुद्धीवर आणण्यात आलेले आहे। मग सुखरूपपणे त्याला आपला पोलिसांनी घेऊन जाऊन ऑटोमध्ये बसून त्याला त्याच्या घरापर्यंत सोडलेलं आहे। हे बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहात हिंदुस्तानी न्यूज चॅनल आसिफ शेख। धन्यवाद। ताज्या बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा हिंदुस्तानी न्यूज चॅनल।